साल 1976 मुंबईतल्या एका कॉलेजच्या प्राचार्यांच्या टेबलावर एक राजीनामा येऊन पडतो आणि लिहिणारा माणूस त्या काळातला सर्वात आदरणीय प्राध्यापक. नोकरी सुरक्षित, पगार चांगला, विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रियता शिखरावर. तरी तो राजीनामा देतो. ना आजारपण, ना भांडण, ना कुठला घोटाळा. फक्त एक निर्णय जो त्याने कुणालाही सांगितला नाही की तो नेमका कुणासाठी घेतोय. आणि पुढे 30 वर्षांनी हाच माणूस भारतातला सर्वोच्च साहित्य सन्मान म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार स्वीकारेल आणि नंतर लेखणी कायमची खाली ठेवेल, एक शब्दही न बोलता. मित्रांनो, हा माणूस कोण होता आणि त्याने आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा त्याग नेमका कुणासाठी केला? नमस्कार, मी हेमंतराव तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या भागात, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स साहित्यकाळ. मित्रांनो, मराठी कविता वाचणाऱ्या प्रत्येकाने हे नाव ऐकलं असेल, विंदा करंदीकर. पण किती जणांना माहिती आहे की हे नाव मुळात एका कोकणातल्या छोट्याशा गावातून आलंय? किती जणांना माहिती आहे की हा माणूस तुरुंगात गेला होता, ते पण स्वातंत्र्य लढ्यासाठी? आणि सर्वात मोठं आश्चर्य, आयुष्यातला सर्वोच्च सन्मान मिळाल्यानंतर त्यांनी स्वतःहून लिहिणं का सोडलं? तर मंडळी, आज आपण फक्त त्यांच्या कविता वाचणार नाहीत, आपण त्या माणसाचा प्रवास बघणार आहोत, कोकणच्या मातीपासून ते भारताच्या साहित्य पीठापर्यंत. गोविंद विनायक करंदीकर हे त्यांचं खरं नाव, पण जग त्यांना ओळखत होतं फक्त 2 अक्षरांनी, विंदा. बघा, हा माणूस एकाच वेळी कवी होता, तत्वचिंतक होता, अनुवादक होता, समीक्षक होता आणि बाल साहित्यकारही होता. ॲरिस्टॉटलचं पोएटिक्स मराठीत आणणारा हाच माणूस, शेक्सपियरचं किंग लिअर मराठी वाचकांपर्यंत पोहोचवणारा हाच माणूस आणि लहान मुलांसाठी बडबड गीतं लिहिणाराही हाच माणूस. पण प्रश्न असा की एवढी सगळी रूपं एकाच व्यक्तीत कशी समावली? आणि त्याहून महत्त्वाचं, एवढं यश मिळूनही हा माणूस अखेरच्या काळात इतका शांत आणि इतका अलिप्त का झाला? तर या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला जावं लागेल 1918 सालच्या कोकणात. 23 ऑगस्ट 1918, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातलं धालवली नावाचं एक छोटं गाव. समुद्राच्या गाजेपासून जवळ, माडा पोफळींनी वेढलेलं, कोकणातल्या इतर हजारो गावांसारखंच साधं गाव. आणि याच गावात गोविंद विनायक करंदीकर यांचा जन्म झाला. वडील विनायक करंदीकर कोकणातला पोंभुर्ला या गावी राहत असत आणि कोकणातलं आयुष्य त्या काळात सोपं नव्हतं. शेती तुटपुंजी, पाऊस अनिश्चित आणि बहुतेक कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी संघर्ष करावा लागे. पण याच खडतर मातीत, याच निसर्गाच्या सानिध्यात एका संवेदनशील मनाची जडणघडण होत होती. कोकणचा हिरवागार डोंगर, समुद्राची अखंड गाज, पावसाळ्यातलं कोसळणारं आभाळ, हे सगळं पुढे जाऊन त्यांच्या कवितेत वेगळ्या रूपात उतरणार होतं. प्राथमिक शिक्षणानंतर पुढच्या शिक्षणासाठी विंदा कोल्हापूरला गेले आणि तिथेच त्यांचं औपचारिक शिक्षण पूर्ण झालं. एक कोकणातलं मूल, ज्याच्याकडे ना श्रीमंती होती ना मोठी शिफारस, तेच पुढे जाऊन मराठी साहित्याचं एक अढळ नाव होणार होतं. पण त्याआधी अजून एक मोठा प्रवास बाकी होता. कोल्हापूरमधलं शिक्षण विंदांच्या आयुष्याला आकार देणारं ठरलं. इथेच त्यांच्यातला वाचक, विचारवंत आणि भविष्यातला कवी हळूहळू घडत गेला. त्यांच्या सुरुवातीच्या कवितेवर माधव जुलियन यांचा प्रभाव होता असं अभ्यासक नोंदवतात. पण विंदा फक्त एका प्रभावापुरते मर्यादित राहिले नाही. त्यांनी इंग्रजी साहित्याचा सखोल अभ्यास केला आणि पुढे जाऊन याच अभ्यासाचा उपयोग करून ते इंग्रजी विषयाचे प्राध्यापक बनले. पण मित्रांनो, हा काळ फक्त पुस्तकं आणि वर्गखोल्यांचा नव्हता. हा काळ होता भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा आणि विंदा त्यापासून अलिप्त राहिले नाहीत. हैदराबाद मुक्ती संग्रामात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि या संघर्षासाठी त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. एका बाजूला कविता, एका बाजूला तत्वज्ञान आणि दुसऱ्या बाजूला देशासाठीचा संघर्ष. तरुण विंदांचं व्यक्तिमत्व याच 3 धाग्यांनी विणलं जात होतं. मित्रांनो, तुरुंगातला अनुभव कोणालाही तोडू शकतो, पण विंदांच्या बाबतीत असं वाटतं की या अनुभवांनी त्यांना अजून खोल विचार करायला शिकवलं. माणूस, समाज, स्वातंत्र्य, नीती या सगळ्यांकडे बघण्याची त्यांची दृष्टी अधिक प्रगल्भ होत गेली. स्वातंत्र्यानंतरच्या काळात विंदा मुंबईत स्थायिक झाले आणि कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम करू लागले. पण याच काळात मराठी साहित्यात एक अभूतपूर्व घटना घडत होती. विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या 3 कवींनी एकत्र येऊन काव्य वाचनाचे जाहीर कार्यक्रम सुरू केले. म्हणजे आजच्या भाषेत सांगायचं झालं तर त्यांनी कविता लाईव्ह परफॉर्मन्स बनवली. त्या काळी कविता म्हणजे फक्त पुस्तकाच्या पानांवर बंदिस्त असलेला प्रकार. पण या तिघांनी मराठी कविता रंगमंचावर आणली, सामान्य माणसाच्या जवळ नेली आणि महाराष्ट्रभर हे कार्यक्रम गाजले. आणि हाच तो क्षण होता जिथे विंदा फक्त एक प्राध्यापक, कवी न राहता मराठी कवितेचा एक सार्वजनिक चेहरा बनले. पण खरी उलथापालथ अजून व्हायची होती. 1949 साली विंदांचा पहिला महत्त्वाचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला, स्वेदगंगा. शीर्षकातच एक तत्वज्ञान होतं, घामाची गंगा, कष्टातून वाहणारी सर्जनशीलता. आणि पुढच्या काही दशकात विंदांनी मृदगंध, ध्रुपद,
जातक यांसारखे महत्त्वाचे काव्यसंग्रह मराठी वाचकांना दिले. त्यांच्या निवडक कवितांचे संहिता आणि आदिमाया हे संग्रहही पुढे प्रकाशित झाले. पण विंदांचं वेगळेपण फक्त कवितेपुरतं मर्यादित नव्हतं. त्यांनी स्वतःच्या कवितांचा इंग्रजी अनुवाद केला, विंदा पोएम्स या नावाने. 1975 साली तो प्रकाशित झाला. ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव यांसारख्या प्राचीन मराठी वाङ्मयाचं त्यांनी आधुनिक भाषेत रूपांतरही केलं. जुनं ज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न होता. आणि याच काळात त्यांनी ॲरिस्टॉटलच्या पोएटिक्सचा आणि शेक्सपियरच्या किंग लिअरचा मराठी अनुवाद केला. पाश्चात्य विचार आणि मराठी भाषा यांच्यातलं एक सेतू त्यांनी बांधलं. तर मित्रांनो, आता प्रश्न असा आहे की विंदांच्या कवितेचं वैशिष्ट्य काय होतं? त्यांची भाषा साधी वाटायची, पण अर्थ खोल असायचा. भावना महत्त्वाची होतीच, पण त्याहून महत्त्वाचं होतं विचारांचं शिस्तबद्ध मांडणं. बघा, कविता म्हणजे केवळ हळवेपणा नाही, तर विचारांची एक शिस्त आहे. हा दृष्टिकोन त्यांनी मराठी साहित्यात रुजवला असं अभ्यासक मानतात. त्यांनी बाल साहित्यातही तितक्याच आत्मीयतेने लिहिलं. मुलांसाठी बडबड गीतं आणि नाटकं रचली. एका बाजूला तत्त्वज्ञानाची खोली आणि दुसऱ्या बाजूला लहान मुलांच्या मनातलं साधेपण, या दोन्ही टोकांना स्पर्श करणारी लेखणी विंदाकडे होती. एक कवी जो ॲरिस्टॉटलही अनुवादित करू शकतो आणि लहान मुलांसाठी गाणेही लिहू शकतो, असं वेगळेपण मराठी साहित्यात दुर्मिळ आहे. मित्रांनो, यशाच्या शिखरावर असतानाही विंदांचं वैयक्तिक आयुष्य विलक्षण साधं राहिलं. त्यांच्या पत्नी सुमा करंदीकर स्वतः एक लेखिका होत्या. त्यांनी लिहिलेल्या रास या पुस्तकात विंदांच्या आयुष्यातल्या अनेक पैलूंचा उल्लेख येतो. त्यांची मुलगी जयश्री विश्वास काळे याही सामाजिक कार्यात सक्रिय राहिल्या. पण विंदांच्या साधेपणाचं एक उदाहरण विशेष लक्षात राहण्यासारखं आहे. 1976 साली शैक्षणिक आकृती बंधात बदल होणार होता आणि त्यामुळे त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या 2 कनिष्ठ प्राध्यापकांची नोकरी धोक्यात येणार होती. त्यांची नोकरी वाचावी म्हणून विंदांनी स्वतःचं स्वेच्छानिवृत्ती घेतली. हा उल्लेख त्यांच्या पत्नीने रास या पुस्तकात केलाय. विचार करा, एक माणूस ज्याच्याकडे यश, प्रतिष्ठा आणि सुरक्षित नोकरी होती, तो दुसऱ्या कोणाची नोकरी वाचवण्यासाठी स्वतःची नोकरी सोडून देतो आणि हे कुठेही मोठेपणाने मिरवत नाही. पुढे 1981 साली त्यांनी पूर्णपणे स्वेच्छानिवृत्ती घेतली, फक्त लेखनासाठी वेळ मिळावा म्हणून. आणि आणखी एक गोष्ट, ते स्वातंत्र्य सैनिक असूनही स्वातंत्र्य सैनिकांना मिळणारं शासकीय वेतन त्यांनी कधीही स्वीकारलं नाही. काटेकोरपणाबद्दलची त्यांची भूमिका आयुष्यभर तितकीच ठाम राहिली. हे तत्त्व फक्त शब्दांपुरतं नव्हतं, हे त्यांनी प्रत्यक्ष आयुष्यात जगून दाखवलं. विंदांचं आयुष्य सरळसोट यशाची कहाणी नव्हती. कोकणातल्या गरिबीपासून सुरुवात, तुरुंगवास आणि नंतर आयुष्यभर आर्थिक आणि तात्विक काटेकोरपणा पाळत जगणं, हा प्रवास सोपा नव्हता. एका प्राध्यापकाने ज्याला समाजात प्रतिष्ठा आणि स्थैर्य मिळालेलं होतं, त्याने ते स्थैर्य स्वतःहून सोडून देणं, हा निर्णय अनेकांना समजला नसेल. पण विंदांनी स्वतःच्या तत्वांशी कधीही तडजोड केली नाही. त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा आणि सर्वात कमी चर्चेला गेलेला निर्णय पुढे येणार होता आणि तोही त्यांच्या साहित्यिक कारकिर्दीच्या शिखरावर. 2003 साल विंदांचा अष्टदर्शने हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. बघा, हे पुस्तक सोपं नव्हतं. यात देकार्त, स्पिनोझा, कांट, हेगेल, शेपोनहॅवर, नीत्शे आणि बर्गसा या 7 पाश्चात्य तत्ववेत्यांचं आणि प्राचीन भारतीय चावार्क दर्शनाचं सार पद्यरूपात मांडलेलं होतं. 8 तत्वज्ञानं एका कविता संग्रहात. एका कवीने तत्वज्ञानाला काव्याच्या रूपात बांधणं हे धाडस विंदांनी दाखवलं. आणि याच अष्टदर्शनेसाठी त्यांना भारतातला साहित्य क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान मिळाला, 39वा ज्ञानपीठ पुरस्कार. वि. स. खांडेकर आणि कुसुमाग्रज यांच्यानंतरचा हा पुरस्कार मिळवणारे ते 3रे मराठी साहित्यिक ठरले. आणि याशिवाय त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार असे अनेक सन्मान मिळाले. पण खरी गोष्ट इथून पुढे सुरू होते. ज्ञानपीठ पुरस्काराची रक्कम विंदांनी स्वतःसाठी न ठेवता साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकाकडे सुपूर्द केली. इतरही पुरस्कारांमधून मिळालेली रक्कम त्यांनी विविध सामाजिक संस्थांना वाटून दिली. आणि सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे अष्टदर्शने नंतर विंदांनी लेखन संन्यास घेतला. आयुष्यातला सर्वोच्च सन्मान मिळाल्यानंतर त्यांनी स्वतःहून लेखणी खाली ठेवली. एक कवी ज्याच्याकडे अजून खूप काही लिहिण्यासारखं असू शकलं असतं, त्याने स्वतःहून थांबायचं ठरवलं. जणू त्यांना सांगायचं होतं की जे सांगायचं होतं ते सांगून झालंय. मित्रांनो, विंदांबद्दलचं काही गोष्टी अजूनही फार कमी लोकांना माहिती आहे. पहिली गोष्ट म्हणजे की त्यांनी स्वातंत्र्य सैनिक असूनही सरकारी वेतन कधीच स्वीकारलं नाही. दुसरी गोष्ट, नोकरीत असताना स्वतःच्या हाताखालच्या सहकाऱ्यांची नोकरी वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःची नोकरी सोडली. तिसरी गोष्ट, त्यांनी मिळालेल्या जवळपास प्रत्येक मोठ्या पुरस्काराची रक्कम समाजासाठी दान केली.
आणि चौथी, कदाचित सर्वात विलक्षण गोष्ट, जगातल्या सर्वोच्च साहित्य सन्मानानंतर त्यांनी लिहिणं बंद केलं. यश मिळाल्यावर अधिक लिहिण्याचा मोह अनेकांना होतो, पण विंदांनी नेमकं उलटं केलं. या सगळ्या गोष्टींमधून एक चित्र समोर येतं की विंदा हे फक्त शब्दांचे कवी नव्हते, ते तत्वांचे माणूस होते. जे लिहिलं तेच जगले. 14 मार्च 2010 रोजी विंदा करंदीकर यांचं निधन झालं, पण त्यांचा प्रभाव मराठी साहित्यातून कधीही पुसला गेला नाही. त्यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार सुरू केला, जो आजही ज्येष्ठ साहित्यिकांना दिला जातो. स्वेदगंगापासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास अष्टदर्शनेपर्यंत पोहोचला. एका ग्रामीण कोकणी मुलापासून ते भारताच्या सर्वोच्च साहित्य सन्मानापर्यंतचा प्रवास. तर मित्रांनो, प्रश्न आता असा आहे की आजच्या पिढीने विंदा का वाचावेत? कारण त्यांची कविता फक्त भावना व्यक्त करत नाही, ती विचार करायला भाग पाडते. कारण त्यांचं आयुष्य आपल्याला शिकवतं की खरी श्रीमंती पैशात नसते, तत्वांची बांधिलकीत असते. बघा, एका कवीने तत्वज्ञानाला कवितेत बांधलं आणि मग स्वतःच्या आयुष्यालाही तितक्याच शिस्तीने, तितक्याच साधेपणाने जगून दाखवलं. एक माणूस जो ॲरिस्टॉटल अनुवादित करू शकत होता आणि लहान मुलांसाठी गाणेही लिहू शकत होता. एक माणूस जो सर्वोच्च सन्मान मिळवूनही त्या सन्मानाची रक्कम स्वतःसाठी न ठेवता समाजाला देऊन टाकत होता. एक माणूस जो यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर स्वतःहून शांत झाला. कसा मी कळेना असं म्हणणारे विंदा खरं तर स्वतःला सगळ्यात चांगलं ओळखणारे होते. विंदा करंदीकर गेले, पण त्यांनी मराठी भाषेला जो आवाज दिला तो आजही तितकाच जिवंत आहे. आणि अशा माणसांच्या गोष्टी सांगत राहणं, त्यांना विसरून न देणं, हे आपलं मराठी माणसाचं काम आहे. जर विंदाचा हा प्रवास तुम्हाला भिडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि तुमच्या मनात असलेला एखादा विचार कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि अशाच विसरलेल्या गेलेल्या पण महान अशा मराठी व्यक्तिमत्वांच्या गोष्टी बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.